Welcome student to our YouTube channel Vivekananda Coaching Classes. Today we are going to learn seventh question or after seventh questions all questions in World Heritage topic 2.6 in 10th standard. Okay, seventh question is factual understandings question. So let me read question first. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ल्ड हेरिटेज या 2.6 या धड्यातला 7व्या प्रश्नापासून पुढचा भाग आज पाहत आहोत. 7वा प्रश्न असा आहे, चूज द फॉलोइंग फ्लो चार्ट complete the following flow chart by choosing from the options given below to show how any site of any country can become a world heritage site. एखाद्या देशाचं जे काही एखादं स्थळ आहे हे जागतिक वारसा स्थळ कशा प्रकारे बनू शकतं. जागतिक वारसा स्थळ बनायचं असेल एखाद्या देशातल्या क्षेत्राला तर कशा प्रकारे ते बनवता येईल याच्याविषयी काही मुद्दे दिलेले आहेत. ते तुम्ही काय करायचे आहेत, योग्य क्रमानं आपल्या बॉक्सेसमध्ये इन्सर्ट करायचे आहेत. सो पहिला जो पर्याय आहे तो असा आहे, पहा. तर इन्क्लुजन डायरेक्ट आपण चालू करूया. उत्तरच मी डायरेक्ट सांगतो. प्रश्नातले जे पर्याय हे वाचून काही मी दाखवत नाही. तर डायरेक्ट आपण काय करूया, उत्तर घ्यायला चालू करूया. तर पहिल्यांदा जे येणार आहे ते वाक्य असणार आहे तुमचं तिसरं वाक्य. इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ साइट फॉर द नॉमिनेशन इन अ टेंटेटिव्ह लिस्ट आफ्टर इन्व्हेंटरी इन द कंट्री ऑर स्टेट किंवा कंट्रीची जी काही इन्व्हेंटरी आहे ही इन्व्हेंटरी झाली की काय करायचं आहे, देश पातळीवर ते काय करायचे, निवडायसाठी घ्यायचे. म्हणजे पहिल्यांदा लिस्ट बनवायची. त्यानंतरचा पॉइंट जो आहे तो 1 नंबरची ओळ आहे. इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ द साइट ऑफ अ साइट फ्रॉम द टेंटेटिव्ह लिस्ट टू द नॉमिनेशन फाईल. तर पुढचं नॉमिनेशन फाईलमध्ये त्याचा समावेश करणं. त्यानंतर येतं 5वी ओळ, पहा, रिव्ह्यू ऑफ द फाईल इन्क्लुडेड बाय द ॲडवायझरी बॉडीज. ज्या काही ॲडवायझरी बॉडीज आहेत, शिष्टमंडळ आहेत, यांच्याद्वारे काय केलं जाईल, हे जे काही साइट्स तुम्ही लिस्टेड केले आहेत ते काय केले जातील, त्याच्यावर एक रिव्ह्यू ठेवला जाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे 4थं वाक्य, लगेचच वरती आहे. डिसिजन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आफ्टर रिव्ह्यू ऑफ नॉमिनेटेड लिस्ट फाईल किंवा नॉमिनेट केलेल्या ज्या फाईल्स आहेत त्याच्यामध्ये योग्य जी काही स्थळं असतील त्यांना ते काय करतात, वर्ल्ड हेरिटेज म्हणून डिक्लेअर करतात. त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे काय आहे ते 2 नंबरचं वाक्य आहे. नेम ऑफ द साइट्स इज इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आफ्टर मीटिंग द क्रायटेरिया. जो काही क्रायटेरिया आहे तो मीट झाला की काय केलं जाणार आहे, लिस्टमध्ये जे काही नाव आहेत ती छापली जातील, ते जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवण्यात येईल. हा झाला आपला 7वा प्रश्न, जो अगदी इझी होता. आपल्याला काय करायचं होतं, प्रवाही तक्त्यामध्ये त्याला भरायचं होतं फ्लो चार्टमध्ये. आता आपल्याला मात्र काय करायचं, जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. सो मी प्रश्न वाचतो पहिल्यांदा. मॅच द पेअर्स टू डिफाईन डिफरंट रोल्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट. डिफरंट रोल जे आहेत वर्ल्ड हेरिटेज साईटचे यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या. बघा, तर एका साईडला तुम्हाला ज्या काही त्यांची कामं आहेत ही दिलेली आहेत आणि त्यानंतर त्याचे गोल्स जे आहेत त्या दिलेल्या आहेत. आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साईट्स. त्याचा पुढचा भाग जो आहे तो कुठे दिलाय, बघा, बी मध्ये दिलाय. ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अक्रॉस कंट्रीज. आयडेंटिफाय साइट्स ऑफ, याचं एच उत्तर आहे बघा, स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. तर आयडेंटिफाइंग साइट्स ऑफ
स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. सगळ्यांसाठी महत्त्वाच्या साईट्स शोधल्या जातात. आयडेंटिफाय साईट दॅट रिप्रेझेंट, ह्याचं जी उत्तर आहे बघा. बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ वर्ल्ड्स कल्चरल अँड ऑर नॅचरल हेरिटेज. युनेस्को 6.2 सी नंबरचा पर्याय याचा. प्रिझर्व आउटस्टँडिंग साइट्स अँड नॅचरल रिसोर्सेस. वर्ल्ड हेरिटेज साइट शुड हॅव आय नंबरचा पर्याय रिलेव्हंट डेव्हलपमेंट प्लॅन पॉलिसीज. त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साइट शुड एफ नंबरचा पर्याय प्रोटेक्ट दिस साइट्स. सरळ समोर आहे 6 नंबरचं सरळ समोर आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट सर्व ॲज, ती काय सर्व करते तर ई नंबरचा पर्याय बघा अँड असेट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ॲसेट मॅनेजमेंट करण्याचं काम आणि इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम हे करतात. कशामध्ये? साईट्समध्ये. युनिक साईट्स जे आहेत, युनिक स्थळं आहेत, यांच्यावर ते इन्व्हेस्टमेंट करतात. आणि हे फंड कुठून येतो तर जे काही सदस्य देश आहेत त्यांच्याकडून हा फंड येत असतो. वर्ल्ड हेरिटेज साईट शुड इन्श्युअर, हे काय खात्री देतात तर ग्रीन लोकल बेस्ड स्टेबल अँड डिसेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि डिसेंट सगळं जे काही पॉलिसी ज्या आहेत ह्यांच्यावर ते भर देतात. इट शुड ॲट लार्ज डेव्हलप आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे डी नंबरचं टुरिझम. तर सगळ्यात जास्त कशाचा ह्याच्यामुळं विकास झाला आहे तर टुरिझमचा. टुरिझमचा ह्याच्यामुळं काय झाला आहे विकास झालेला आहे. सो हा 8वा प्रश्न सुद्धा आपला संपला. नेक्स्ट आहे 9वा प्रश्न. 9व्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, डू यू नो द डिफरन्स बिटवीन, तुम्हाला ह्या दोन्हीतला डिफरन्स माहिती आहे का वर्ल्ड हेरिटेज आणि कल्चरल हेरिटेजचा. वर्ल्ड हेरिटेज जर याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं झालं तर जागतिक वारसा स्थळ आणि कल्चरल हेरिटेज म्हणजे सांस्कृतिक वारसा स्थळ. बघा, वर्ल्ड हेरिटेज दॅट आर ऑन वर्ल्ड वाईड level, it can be most of the types natural, man-made, cultural and etc. Cultural heritage, its value, creation, human civilization, it is made by humans. Okay, refer to a dictionary, encyclopedia, reference books, websites, Google search to get the detailed meaning. तर याचं मीनिंग तुम्ही गुगल वरून सर्च करून पाहू शकता. तर वर्ल्ड हेरिटेज नॅचरल मॅनमेड प्लेसेस, इट्स व्हॅल्यू क्रिएशन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. ओके, सो नेक्स्ट आहे 10th नंबरचा क्वेश्चन. फॉलोइंग आर द वेज टू प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साईट. Transfer these points into a small paragraph. Suggest a suitable title. आणि तुम्ही काय करा त्यासाठी एक सुटेबल टायटल तुम्ही काय करा सांगा. सुटेबल टायटल काय करा तुम्ही त्याच्यासाठी द्या. मग पॉइंट्स काय आहेत बघा. प्रॅक्टिकल कन्झर्वेशन ऑफ पोस्टेरियरिटी. पोस्टेरियरिटी म्हणजेच वंश. तर प्रॅक्टिकल कन्झर्वेशन झालं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना ते उपलब्ध राहिले पाहिजे. जे की आपल्याकडं जी काही व्हेजिटेशन आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ह्या शिल्लक राहिल्या पाहिजेत येणाऱ्या पिढ्यांसाठी. ह्युमन ॲनिमल ट्रेसपासिंग. ट्रेसपासिंग अतिक्रमण. ट्रेसपासिंगचा अर्थ काय आहे अतिक्रमण. तर मानव जे आहेत ते प्राण्यांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण करतात त्याच्याविषयी लिहिलं पाहिजे. अनमॉनिटर्ड, अनकंट्रोल्ड, अनरिस्ट्रिक्टेड ॲक्सेस. तर माणसाचा जो ॲक्सेस आहे वावर आहे हा अनमॉनिटर्ड, कोणी त्याच्यावर काय करत नाही लक्ष देत नाही, किंवा अनकंट्रोल्ड आहे, त्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही आहे. अनरिस्ट्रिक्टेड, त्याच्यावर काही प्रतिबंध नाही आहे, त्याच्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. थ्रेट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निग्लिजन्स. आणि लोकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही निग्लिजन्स होत आहे
याच्याविषयी तुम्हाला इथं एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. सो तर पॅरेग्राफ जो आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल आणि तो तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून तुम्ही काय करा, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. फक्त आपण डिस्कस काय करू, तर तो कशा पद्धतीने लिहिला पाहिजे. तर कल्पना विस्तार ह्या मुद्द्याचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे, हे जे काही कल्पना आहे याचा विस्तार करायचा आहे. कल्पनेचा काय करायचं आहे, तुम्हाला विस्तार करायचा आहे. याला तुम्ही टायटल देऊ शकता. तर काय टायटल, काय तुमच्या हिशोबानं तुम्ही टायटल देऊ शकता. तुमच्या हिशोबानं तुम्ही टायटल देऊ शकता. मग तुम्ही टायटल काय द्याल, प्रिझर्विंग वर्ल्ड हेरिटेज साईट फॉर फ्युचर जनरेशन, किंवा व्हॅल्यू ऑफ फ्युचर जनरेशन, किंवा वी शुड प्रोटेक्ट फ्युचर जनरेशन्स एन्व्हायरमेंट. अशा वेगवेगळ्या टायटल्स तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. सो आपण पुढच्या प्रश्नाकडं शिफ्ट होतोय. फाइंड फ्रॉम द टेक्स्ट मिनिमम 8 वर्ड्स रिलेटेड टू कल्चरल हेरिटेज अँड मेक अ वर्ड रजिस्टर. कल्चरल हेरिटेज जो आहे त्याचं काय करा, तुम्ही निदान 8 शब्द शोधा. ठीक आहे. अँड मेक अ वर्ड रजिस्टर, आणि त्याचं एक वर्डचं रजिस्टर तयार करा, शब्दांचा एक यादी तयार करा. अरेंज देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर, आणि त्यांना काय करा, तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरनं लावा. हे खूप छान ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही घरी करू शकता, अगदी सोपी आहे. लुक ॲट द वर्ड्स अँड देअर मिनिंग्स, अंडरलाईन द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर अर्थानुसार योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला शब्द आहे डिटरमाइन. तर डिटरमाइनचा अर्थ आहे डिसाईड, निश्चित करणे. डिटरमाइन म्हणजे निश्चित करणे, डिसाईड म्हणजे पण निश्चित करणं, समानार्थी शब्द आहे. त्यानंतर मोनामेंट म्हणजेच एखादी वास्तू, मेमोरियल बिल्डिंग. सिग्निफिकंट महत्वाचे, इम्पॉर्टंट, डी नंबरचा पर्याय. डिझास्टर म्हणजेच विनाश होणे, कॅलेमिटी म्हणजे सुद्धा विनाश होणे, विध्वंस होणे. ठीक आहे. आता मात्र आपल्या आवडीचा ग्रामरवरचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. इथं 2 प्रकारचे ग्रामरचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीनं हे ग्रामरचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण पाहूयात. आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं काय होत आहे की असे मोठे प्रश्न पाहिले. आता जसे की पहिला प्रश्न जो आहे त्यातला आधी आपण क्वेश्चन रीड करू आणि त्यानंतर पुढचा भाग पाहू. तर आपल्याला काय सांगितलं इथं, तर 13 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचं आहे. ॲज वेल ॲजच्या जागी नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं. मग सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस या भागामध्ये आपण हे शिकणार आहोत की कशा प्रकारे वाक्य जोडली जातात. पण आता मात्र आपल्याला वाक्य दिली आहेत ती खूप मोठी मोठी वाक्य आहेत, त्यामुळे फळ्यावर न लिहिता मी डायरेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करेन. एक मात्र फळ्यावर सोडवून देईन. पहिल्यांदा हे प्रश्न वाचू. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज इन 2 सेपरेट सेंटेन्सेस. तर तुम्हाला 2 वाक्य सोडवायचे. एक तर तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे आणि ॲज वेल ॲज, हे दोन्ही घटक तुम्हाला काय करायचे आहेत, वापरायचे आहे. आपण एक सोपं वाक्य घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल आणि ही वाक्य सोडवताना कोणत्याही प्रकारचं बर्डन किंवा टेन्शन तुम्हाला येणार नाही. सो लेट वी स्टार्ट. नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज. सो दोन्हींचा अर्थ काय होतो, नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय, तर हेही नाही तेही नाही, किंवा हे नाही असा. नॉट ओनली बट ऑल्सो. ठीक आहे. आणि ॲज वेल ॲज हे पण आणि ते पण. बरं, नॉट ओनली बट ऑल्सो हे पण आणि ते पण असंच अर्थ होतो त्याचा. समजा आपण वाक्य घेतलं, क्वेश्चन घेतला, तर काय आपला क्वेश्चन, तर पहा, इचलकरंजी
is big and फेमस सिटी. आपण प्रश्न काय घेतलाय? इचलकरंजी इज बिग अँड फेमस सिटी. छोटं वाक्य व्हावं म्हणून काय केलं आपण? अशा प्रकारचं वाक्य घेतलेलं आहे. काय वाक्य घेतलंय? इचलकरंजी इज बिग अँड फेमस सिटी. इचलकरंजी हे शहर मोठं पण आहे आणि फेमस पण. मग इथं आपण दोन्ही प्रकारचे वाक्य बनवू. नॉट ओनली बट ऑल्सो पण वापरू आणि ॲज वेल ॲज पण वापरू. आता इथं आपल्याकडं जे की दोन घटक समान वेगवेगळे दिलेले आहेत तर ती दोन विशेषणं काय आहेत? एक आहे बिग आणि एक आहे फेमस. मग फेमस पण नाही तर काय आहे? मोठं पण आहे. असं आपल्याला अर्थाचं वाक्य बनवायचं. मग इथे तेच अर्थ आहे आणि तरी त्याच्याऐवजी हे पण नाही ते पण असं नॉट ओनली बट. याचं उत्तर लिहायचं झालं तर बघा इचलकरंजी इज. आता महत्वाचं आहे पहिलं जे विशेषण आहे त्या विशेषणाच्या आधी नॉट ओनली वापरायचं, लगेच बट ऑल्सो वापरायचं. जे अँड ऑर ॲज वेल ॲज हे सगळं काढून टाकायचं. जसं की बघा नॉट ओनली बिग बट ऑल्सो फेमस सिटी. ठीक आहे. म्हणजेच आपण काय केला बदल तर बघा इथं नॉट ओनली जे आहे ते पहिल्या ऍडजेक्टिव्ह नंतर वापरलं आणि हे ऍडजेक्टिव्ह सेकंड. पहिल्या ऍडजेक्टिव्हच्या आधी नॉट ओनली वापरलं, लगेच बट ऑल्सो वापरलं, अँड काढून टाकलं आणि फेमस सिटी असं लिहिलं. म्हणजे वाक्य काय झालं बघा पूर्ण? इचलकरंजी इज नॉट ओनली बिग बट ऑल्सो फेमस सिटी. आता ह्यात ॲज वेल ॲज वापरायचं असेल तर अगदी सोपं आहे. बघा इचलकरंजी इज बिग ॲज वेल ॲज फेमस सिटी. पहा इचलकरंजी इज बिग ॲज वेल ॲज फेमस सिटी. बिग ॲज वेल ॲज फेमस सिटी. मग जो काही कंजेक्टर इथं वापरलाय, इथं अँड वापरलाय, त्याच्याऐवजी आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतोय. नॉट ओनली बट ऑल्सोच्या ऐवजी ॲज वेल ॲज वापरतोय. ॲज वेल ॲज वापरतोय. जसं आपण पुस्तकात पाहूया पुस्तकात कशा प्रकारे वापरलेलं आहे. बघा युनेस्को अँड इंटरनॅशनल काउन्सिल. मग इथं जर वापरायचं असेल नॉट ओनली बट ऑल्सो तर नॉट ओनली युनेस्को, नॉट ओनली युनेस्को but also the International Council on Monuments initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. Cultural heritage protect करण्यासाठी दोन्हींनीही काम केलं. मग आता ॲज वेल ॲज वापरायचं असेल तर युनेस्को ॲज वेल ॲज इंटरनॅशनल काउन्सिल. आता बाकीचं राहिलेलं पुढचं आहेच. ठीक आहे. तसंच पुढचं बघा द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. मग इथं अँडच वापरलंय बघा कोऑर्डिनेट जोडणार कंजेक्टर. मग इथं काय करावं लागेल पहा द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग, नॉट ओनली आयडेंटिफाईंग बट ऑल्सो मॉनिटरिंग नॉमिनेटिंग न्यू साइट्स. आता इथे ॲज वेल ॲज वापरू शकताय. कसं वापरणार? द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज नॉमिनेटिंग न्यू साइट्स. तसंच पुढचं ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया
as well as the historic center of Vienna in Australia are cultural site of World Heritage. आता इथं not only but also approve. Opera House, not only Opera House in Australia. आता इन ऑस्ट्रेलिया सेम आहे, त्यामुळे इन ऑस्ट्रेलिया नाही घेतलं तरी चालू शकतंय. म्हणजेच बघा, नॉट ओनली ओपेरा हाऊस बट ऑल्सो द हिस्टॉरिक साइट ऑफ वेन्ना इन ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रिया, त्यामुळे घ्यावं लागेल. म्हणजे काय बघा, नॉट ओनली ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया बट ऑल्सो द हिस्टॉरिक सेंटर ऑफ वेन्ना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साइट ऑफ वर्ल्ड हेरिटेज. आता ॲज वेल एज वापरायचं असेल तर अँड काढून टाकायचं, ॲज वेल एज तिथं वापरायचं. आता वर्ल्ड हेरिटेज साइट कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ. आता इथलं बोथ काढायचं आणि मग तिथं ॲज वेल एज वापरायचं. आणि जर नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं असेल तर कॉम्बिनेशनच्या आधी. म्हणजे काय होईल बघा, वर्ल्ड हेरिटेज साइट कॅन बी नॉट ओनली कॉम्बिनेशन बट ऑल्सो कल्चरल अँड पुढे याचं मिस्टेक झालं आणि परत घेऊ. वर्ल्ड हेरिटेज साइट कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ. आता इथं नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज, बोथ काढून टाकावं लागेल. ठीक आहे. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. असं तुमच्याकडे वाक्य. आता टू प्रोटेक्ट आणि आर्टिफॅक्ट्स याच्यावर आलेलं आहे. म्हणजे नॉट ओनली टू प्रोटेक्ट द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. ॲज वेल एज वापरायचं तर अँडच्या जागी. म्हणजेच टू प्रोटेक्ट द टेम्पल्स ॲज वेल एज आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. आता त्याचा पुढचा भाग जो आहे तो आहे 14वा, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपण प्रश्नच वाचूया डायरेक्ट. Rewrite the following sentences replacing as well as by no sooner than. तुम्ही by no sooner than न काय करायचं आहे, as well as ची वाक्य रिप्लेस करायचे. Note the phrases no sooner must always followed by an auxiliary helping verb. तर सगळ्यात महत्त्वाचं यात काय आहे, तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरता येणं गरजेचं आहे. तुम्हाला कालच मी एक व्हिडिओ वर्बच्या रिलेटेड पाठवलेला आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. ज्यावेळी तुम्ही नो सूनर दॅन शिकणार आहात आता, तर त्याच्या आधी तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असायला हवा. तर तुम्ही तो आधी व्हिडिओ पहा आणि त्यानंतर हा पॉज करून हा भाग सुद्धा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकर आणि जास्त समजेल. ओके. सो त्याने एक वाक्य इथं दिलेलं आहे, ते वाक्य आधी आपण अंडरस्टँड करू आणि त्यानंतर एक वाक्य ह्यातलं सोडवून पाहू. बघा, ॲज सून ॲज ही केम दे ऑल गेव ॲन applause. तर वाक्य असं झालंय बघा, नो सूनर डीड ही कम दॅन ऑल गिव्ह ॲन applause. तर इथं पहा काय काय बदल केलाय. तर ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर वापरलाय, सहाय्यकारी क्रियापद डीड वापरलंय, कारण केम हे पास्ट टेन्स मधलं आलंय. केम हे पास्ट टेन्स मध्ये आलेलं आहे. बाकीचं मग त्यांनी काय केलं आहे तसंच लिहिलेलं आहे. म्हणजेच कम काय झालं, कारण केम मधून डीड निघालं म्हणून. तसंच पुढचं वाक्य आपण पाहू, ॲज सून ॲज द बिल इज पास्ड इट विल बिकम ॲन ॲक्ट. सो याचं उत्तर आपण लिहू शकतो ते असं आहे. पहा, तर आपल्याला बदल कुठं कुठं करायचे आहेत ते आधी पाहू. जसं की ॲज सून ॲज आपल्याला काढून टाकायचं आहे, ॲज सून ॲज त्यातनं काढून टाकायचं आहे आणि त्याच्या ऐवजी काय वापरायचं आहे, नो सूनर वापरायचं आहे. त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, नो सूनर. तर आता पाहू आपल्याला काय करायचं आहे. तर ॲज सून ॲज आपल्याला काढून टाकायचं आहे, त्यासाठी त्याला काय करू आपण, रिमूव्ह करू आणि त्याच्या जागी नो सूनर वापरू. ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर आपण वापरलं. आता या नो सूनर नंतर
आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज आहे. वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर तेच घ्या, पण वाक्याचं क्रियापद बदलू नका. इथं इज सहाय्यकारी क्रियापद आहे, तेच घेतलं आपण. नो सूनर इज द बिल पास्ड. दॅन. आता इथे एक्स्ट्रा शब्द वापरायचा काय आहे तर दॅन आहे. कॉमाच्या जागी दॅन वापरायचं. दॅन इट विल बी. will become an act. अशा पद्धतीने सोडवायचं. अगदी सोपं आहे. अगदी काय हे सोपं आहे. म्हणजे काय करायचं इथं तर पहा, सगळ्यात आधी जे काही तुमचं as soon as आहे ते काढून टाकायचं. as soon as काढून टाकायचं, त्याच्याऐवजी no sooner वापरायचं. लगेच वाक्यातला कर्ता शोधायचा असेल तर इज आहे तो वापरला, नसेल तर डू, डीड, डज यापैकी एक कोणता तरी वापरायचा. यापैकी एक कोणता तरी वापरायचा आणि त्यानंतर काय करायचं, लगेच राहिलेला वाक्याचा भाग लिहायचा. जर तुमच्याकडे वाक्यातला सहाय्यकारी क्रियापद रेडीमेड मिळालेला असेल तर त्यात काही बदल करायचा नाही. जर तुम्ही घेतला असेल तर तुमच्या सुरुवातीच्या वाक्यातलं जे क्रियापद आहे त्याला मात्र तुम्हाला बदलावं लागेल. त्यानंतर कॉमा देऊन इट विल बिकम ॲन ॲक्ट असं तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, ॲज वेल ॲज च्या जागी नो सूनर दॅन वापरायचं आहे. सो त्याच्या पुढचं वाक्य असं आहे बघा, ॲज सून ॲज द थेफ्ट escaped the family informed the police. आता याचं वाक्य कसं होईल बघा, no sooner did the thief escape than family informed the police.